पहिल्यापासून या विधेयकाच्या एकंदर हेतूलाच विरोध आहे. आर्टिकल 25 भारतीय संविधानाचा आर्टिकल 25 नुसार तुम्हाला जर धर्माचं स्वातंत्र्य, तर धर्माचे रीतिरिवाज, धर्माच्या च्या माध्यमातून येणाऱ्या जमिनी या सगळ्या ह्याच्यात लागू होतात आणि त्याच्यावर निष्कारण सरकारने हस्तक्षेप करणं योग्यच नव्हतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करायला पाहिजे. मला माहित नाही सर्वोच्च न्यायालय आता किती दिवस या भूमिकेवर ठाम राहील, हाही माझ्या मनातला एक मोठा प्रश्न आहे. पण कमीत कमी एवढं तर केलं त्यांनी की तुम्हाला त्या जमिनी ताबडतोब डिनोटिफाय करता येणार नाही, तुम्हाला कुठल्याही बोर्डावरती अपॉइंटमेंट करता येणार नाही. खूपसा केंद्र सरकारचे हेतू मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाला काय पटलेले दिसत नाही आणि त्या हेतूंबद्दलच साशंकता व्यक्त केली. कालच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खन्ना यांनी, सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश यांनी कालच सांगितलं की 1400-1500 सालामध्ये त्या बांधलेल्या मस्जिदींचे जमिनीचे दाखले आणि त्यांचं लीज अग्रीमेंट त्या लोकांनी कुठून आणायचं. जसं मी साधा प्रश्न विचारतो की ताजमहालच्या बाजूला जमीन आहे, आता शहाजहानच्या काळातली कागदपत्र आणि शहाजहानने दिलेलं लीज डिटेल कुठे शोधायचं. तेव्हा हे सगळं जे काय आहे ते जरा सगळं हेतुपूर्वक केल्यासारखं आम्हाला तरी दिसत होतं. सर्वोच्च न्यायालयही दिसल्यासारखं दिसत आहे आणि त्यामुळे ह्या अंतरिम आदेश अजून आलेला नाही, पण जे काय बोलताना त्यांनी जे काय भाष्य केलंय ते ह्या बिलाने फार जास्त खुश आहेत असं काय वाटत नाही आणि धर्मस्वातंत्र्यामध्ये हे सगळं येतंय असं आमचं मत आहे आणि सर्वोच्च न्यायालयही तसंच मत व्यक्त करतं.